आत्ताच आलेल्या माहितीनुसार चीनने अमेरिकेवर रेअर अर्थ या खनिजांवरती एक्सपोर्ट करण्यास बंदी घातलेली आहे. रेअर अर्थ ही अशी खनिजे आहेत आणि जी फक्त चीनमध्येच उपलब्ध होतात. ती म्हणजे बोईंग विमानांसाठी बनवण्यासाठी, डिफेन्ससाठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींसाठी एक पाया आहेत. तर आता हा ट्रेड वॉर किती चालू राहील हे आपल्याला सांगणं शक्य नाही. तर आता सामान्य गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे, तर आज मी तुम्हाला एक वेगळी माहिती देणार आहे. ती म्हणजे तुमच्या फ्युचर एक्सपेन्सेस म्हणजे आजपासून तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगपर्यंत जे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे ते गुंतवणुकीचं नियोजन केलेले आहे. ती गुंतवणूक कशी वाढेल याचा एक अंदाज घेणे. समजा तुमच्या सर्व गरजा भागण्यासाठी तुम्हाला एक ढोबळमानाने एक 5 करोड रुपयाची गरज आहे. त्या वेळेला येणाऱ्या आणि त्या वेळेला असणाऱ्या लागणाऱ्या पैशांची. ह्याच्यात शिक्षण, उच्च शिक्षण, छान शौकी, फिरायला जाणे, त्याचबरोबर तुमचं निवृत्ती आणि निवृत्तीनंतरचं आयुष्यमान, या सर्वांसाठी समजा तुम्हाला एक 5 करोड रुपये लागणार असतील ओव्हर द पिरियड ऑफ 5, 10, 15 ते 20 ते 25 वर्षांपर्यंत. समजा ह्या 5 करोड रुपये त्यावेळच्या येणाऱ्या गरजांसाठी लागणार असतील, तर आज तुम्ही हे 5 करोड रुपये अशा एका डिस्काउंटेड कॅश फ्लोने डिस्काउंट करा. डिस्काउंटेड कॅश फ्लो म्हणजे काय, तर असा रेट ऑफ रिटर्न ज्याच्यामध्ये जोखीम नाही आहे आणि कर दिल्यानंतर राहणारा आहे तो म्हणजे जवळपास 4%. ह्याच्यामध्ये कुठलाही स्पेक्युलेशन नाही. एक 4% ते 5% असा रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न डिस्काउंट केलात आणि हा रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न डिस्काउंट करून जर तुम्ही ती किंमत काढलीत, समजा ती एक किंमत आजची 5 करोड रुपये लागणाऱ्या त्यावेळच्या सर्व खर्चाची किंमत आज समजा 2 करोड रुपये असेल आणि तुमची आजची गुंतवणूक फायनान्शियल ॲसेट्स म्हणजे राहतं घर सोडून ज्या गुंतवणुकी केलेल्या आहेत त्या म्हणजे दुसरं घर जे भाड्याने दिलं आहे ते, सोन्यामधली गुंतवणूक म्हणजे बुलियनमधली, दागिने नाहीत, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, बचत ठेवी, PPF, EPF ह्या सर्व गुंतवणुकीची बेरीज करून समजा ती आज 2 करोड रुपये येत आहे आणि तुमच्याकडे ह्या सर्व गुंतवणुकीची बेरीज केल्यानंतरसुद्धा ती 2 करोड किंवा कमी जास्त थोडीशी असेल तर तुम्ही निश्चिंत राहायला हरकत नाही. तर ही 2 करोड ही ढोबळमानाने सांगितलेली किंमत आहे. ती प्रत्येकाने आपापल्या गरजांनुसार एकतर सर्व खर्च, फ्युचर एक्सपेन्सेस पुढे येणारे खर्च हे काय आहे त्याचा अभ्यास करावा, ते लिहून ठेवावेत आणि तो एक 5 ते 4 ते 5% डिस्काउंट रेट ऑफ रिटर्ननी डिस्काउंट करून त्याची आजची किंमत करावी. म्हणजेच प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ऑल फ्युचर एक्सपेन्सेस ही समजा 2 करोड रुपये आली आणि तेवढे जर पैसे तुमच्या आत्ता बँकेत म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे असले तर मात्र तुम्ही निश्चिंत राहण्यास काहीच हरकत नाही. ह्याच्यात कुठलीही जोखीम नाही आहे आणि हा एक वेगळाच मार्ग सांगितलेला आहे डिस्काउंटेड कॅश फ्लोचा. धन्यवाद.